छत्रपती संभाजीनगर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात तापलेला रणांगण झालेला आहे. कारण महापालिकेवर भाजपनं पहिल्यांदाच निर्विवाद सत्ता मिळवली आणि शिवसेनेचा 3 दशकांचा किल्ला जमीनदोस्त झालाय. पण विजयाच्या जल्लोषा आधीच नवी राजकीय लढाई सुरू झाली आहे आणि ती म्हणजे जिल्हा परिषदेची. महापालिकेत शिवसेना भाजप युती तुटली, आरोप प्रत्यारोप झाले, दोघेही स्वतंत्र लढले आणि शिवसेनेला जबरदस्त फटका बसला. आता तोच पक्ष पुन्हा भाजपकडे युतीचा हात पुढे करत आहे. पण प्रश्न असा की महानगरपालिकेत जे झालं ते सगळं विसरायचं का? कारण दुसरीकडे भाजपमध्ये आत्मविश्वास ओसंडून वाहतोय. महापालिका स्वबळावर जिंकली, मग जिल्हा परिषद का नाही, असा सवाल कार्यकर्त्यांपासून नेतृत्वापर्यंत ऐकू येतोय. ग्रामीण भागातून उमेदवारीसाठी उसळलेली गर्दी सांगते की भाजप आता कोणत्याही कुबडीशिवाय लढायला तयार आहे आणि या सगळ्यावर आज शिक्कामोर्तब केला जाणार आहे. या संदर्भात भाजप नेत्यांची निर्णायक बैठक पार पडणार असून यात ठरेल युती करायची की स्वतंत्र लढायचं की अजून त्याला ताणायचं. कारण छत्रपती संभाजीनगरचं पुढचं राजकीय भविष्य ठरवण्यासाठी ही बैठक खूप निर्णायक ठरणार आहे आणि त्यामुळेच याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नेमकं कसं घडणार आहे तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात सध्या सत्तेचा वेग इतका प्रचंड आहे की प्रत्येक निर्णय पुढच्या अनेक वर्षाचं राजकीय भविष्य ठरवणारा ठरतोय. महापालिकेतील ऐतिहासिक विजयानं भाजपनं शहरावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं. पण त्याच वेळी ग्रामीण राजकारणाच्या मैदानावर म्हणजेच जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीत नवा सत्ता संघर्ष उभा राहिलेला आहे. मात्र प्रश्न एकच आहे की महापालिकेत तुटलेली शिवसेना भाजपची युती जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा जुळणार का? की भाजप पुन्हा एकदा स्वबळावरच मैदान मारणार? महापालिका निवडणुकीत भाजपने कोणत्याही युतीची काठी न घेता स्वबळावर लढण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि निकालानं सिद्ध केलं की हा निर्णय योग्य होता. 57 नगरसेवक निवडून आणत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं आणि आता कोणत्याही पक्षाच्या आधाराशिवाय थेट महापौर बसवण्याची ताकद निर्माण केली. हा विजय केवळ आकड्यांचा नव्हता, तर मनोबलाचा, संघटन शक्तीचा आणि नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचा होता. शहरात भाजपला मिळालेल्या या यशानंतर पक्षाच्या गोटात 10 हत्तीचं बळ आल्याची चर्चा सुरू आहे. या विजयानंतर मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर, शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आणि संपूर्ण स्थानिक नेतृत्व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लागलेलं आहे. ग्रामीण भागातून शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उमेदवारीसाठी पक्ष कार्यालयात गर्दी करतायत. हा उत्साह पाहता एकच चर्चा रंगू लागली की महानगरपालिकेप्रमाणे जिल्हा परिषद निवडणूकही भाजप स्वबळावर लढणार का? पण राजकारण इतकं सरळ नसतं बरं का मंडळी. महापालिकेत शिवसेना आणि भाजप यांच्यात युतीची चर्चा शेवटपर्यंत चालली, पण तुटेपर्यंत ताणलेल्या रस्सीमुळं अखेर दोन्ही पक्ष वेगळे लढले. त्याचा फटका शिवसेनेला मोठ्या प्रमाणात बसला. 90 पेक्षा अधिक जागा लढून फक्त 13 नगरसेवक निवडून आल्यानं शिवसेना शहरात बॅकफूटवर गेलेली. अनेक प्रभागांमध्ये पालकमंत्री संजय सिरसाट यांच्या प्रभावाखालील भागातही भाजपने जोरदार मुसंडी मारली. मंत्री सिरसाट आणि आमदार जयस्वाल यांची मुलं निवडून आली, पण पक्षाची एकूण ताकद मोठ्या प्रमाणात घसरली. हा अनुभव शिवसेनेच्या जिवारी लागलेला आहे. म्हणूनच आता जिल्हा परिषदेसाठी त्यांनी पुन्हा युतीची भाषा सुरू केलेली. एकेकाळी शहरावर आपलं वर्चस्व असलेल्या शिवसेनेला आता ग्रामीण भागात आपली पकड टिकवायची आहे आणि त्यासाठी भाजपसोबत हात मिळवणे हा व्यवहार्य मार्ग असल्याची जाणीव शिवसेनेला नेतृत्वाला झालेली आहे. दुसरीकडे भाजपमध्ये द्विधा अवस्था निर्माण झालेली आहे. एकीकडे स्वबळावर लढून मिळालेलं यश पाहता आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे. आपण एकटेच जिंकू शकतो हा विश्वास आता केवळ घोषवाक्य राहिलेला नाही, तर प्रत्यक्षात सिद्ध झालेला अनुभव आहे आणि त्यामुळेच अनेक स्थानिक नेते जिल्हा परिषद निवडणूकही स्वबळावर लढण्याच्या बाजूने आहेत. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील राजकीय समीकरणं वेगळी आहेत. तिथे जातीय गणित, स्थानिक गटबाजी, पारंपरिक शिवसेना नेटवर्क यांचा प्रभाव अजूनही आहे. त्यामुळं युती केल्यास विजय अधिक सोपा होऊ शकतो हा विचारही पुढे येतोय. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते महत्त्वाची बैठक घेणार आहेत.
युतीसाठी होणाऱ्या या बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी युती करायची की स्वबळावर लढायचं यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. आमदार संजय केनेकर यांनी याबाबत संकेत दिलेले आहेत. त्यामुळं आजचा निर्णय केवळ एका निवडणुकीपुरतं मर्यादित न राहता पुढील काही वर्षाचं स्थानिक राजकारण ठरवणारा ठरणार आहे. या सगळ्यात मंत्री अतुल सावे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर मुख्य जबाबदारी सोपवली होती. शहरात पक्ष संघटन मजबूत करणं, योग्य उमेदवारांची निवड करणं, रणनीती आखणं या सगळ्यात अतुल सावे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांचं फलित म्हणजे भाजपचा दैदिप्यमान विजय त्यांनी मिळवून दाखवला. त्यामुळं जिल्हा परिषदेतही त्यांचं नेतृत्व आणि निर्णय क्षमता पक्षासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. शिवसेनेसह युती करायची की नाही यावर ते नेमके काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान महापालिकेत मिळालेल्या अपयशानंतर शिवसेना आत्मपरीक्षणाच्या अवस्थेमध्ये आहे. स्वबळावर लढण्याचा निर्णय त्यांच्या अंगाशी आला हे वास्तव आता त्यांनाही मान्य करावं लागणार आहे. म्हणूनच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी महापालिकेत झालेलं सगळं विसरून मंत्री अतुल सावे यांना फोन करून युतीसाठी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. ही हालचाल म्हणजे शिवसेनेची बदललेली भूमिका स्पष्टपणे दाखवणारी आहे. पण प्रश्न असा आहे की महापालिकेत तुटलेली युती पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये तशीच घडेल का? महापालिकेतील कटू अनुभव, उमेदवार वाटपावरून झालेले वाद, प्रचारातील आरोप प्रत्यारोप हे सगळं अजून ताजं आहे आणि त्यामुळं पुन्हा तीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे, पण दोघांचाही अहंकार आणि स्वबळाचा आत्मविश्वास प्रचंड आहे. म्हणूनच युती होईल तरी ती सोपी नसेल आणि न झाली तर थेट संघर्ष अटळ आहे. आजचा निर्णय त्यामुळं अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला तर भाजपचा आत्मविश्वास शिगेला पोहोचेल आणि ग्रामीण राजकारणातही थेट आव्हान उभं राहील. युतीचा निर्णय झाला तर महायुती पुन्हा मजबूत होईल, पण पदवाटप आणि वर्चस्वावरून नवं तणाव निर्माण होतील. एक गोष्ट मात्र निश्चित आहे की छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेपासून जिल्हा परिषदेपर्यंत सुरू असलेली ही सत्ता स्पर्धा आता केवळ स्थानिक निवडणुकीपुरतं राहिलेली नाही. ती दोन्ही पक्षांच्या ताकदीची, संघटनात्मक क्षमता आणि नेतृत्वाच्या राजकीय कौशल्याची खरी परीक्षा ठरणार आहे. आणि या परीक्षेचा निकाल आजच्या बैठकीतून पहिल्यांदा स्पष्ट संकेत देणारा असणार आहे. नेमकं काय ते संकेत मिळतो तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी मंडळी, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.